दत्तगुरु मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यात पालीचा खंडोबा हा आमचं कुलदैवत. म्हणूनच सर्वांनी सुट्ट्या टाकल्या आणि म्हटलं चला तर मग जाऊयात पालीला. श्री सीताराम महाराज आणि स्वामी समर्थांना जाऊन आल्यानंतर आम्ही तुळजापूर केलं. तुळजापूरवरून गावाकडे गेलो, घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हटलं चला मग जाऊया पालीला. पालीला जाण्यामागचं एक कारण म्हणजे आम्हाला गाडीवरती फिरायचं होतं आणि 3 गाड्या सोबत घेतल्या. दाजींना ताईंना बोलवून घेतलं, भैयाला पण सुट्टी टाकायला सांगितली. वैष्णवी, मी आणि शंभू गावाकडे आलेलोच आहोत. आणि समोर जे दिसतंय मंदिर ते आहे इंजाबाई मातेचं मंदिर. त्या मातेच्या मंदिराला आम्हाला चालत जायचं होतं. सोबत छोटीशी 3 मुलं, पण शंभू त्यांच्यात सर्वात मोठा. आणि शंभूच्या उत्साहामुळे दुसरी 2 मुलं चालणार याची आम्हाला खात्री होती. पण आमच्यासोबत 2 ज्या मुली आहेत, वैष्णवी आणि राधा, ह्या दोघी समोर जे दिसत आहेत ह्या चालतील की नाही याची आम्हाला एवढी खात्री नव्हती. परंतु सुरुवात झाली शंभूराजांच्याकडून. शंभूराजे, युवराज आणि स्वराज मी त्यांच्या पाठीमागं जास्त पळायला लागले म्हणून त्यांना आवरण्यासाठी गेलो, कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो. आणि जर वाटेमध्ये काही अडचणी आली किंवा ही मुलं दुसऱ्या चुकीच्या रस्त्याने गेली तर त्यांच्या मागे जावं लागेल, म्हणून मी त्यांना पाठीमागं पळू लागलो. दाजी, ताई, वैष्णवी, राधा आणि भैया पाठीमागून येऊ लागले. ह्यांना सांगत होतो की जास्त पळू नका, सावकाशाला आपल्याला खूप मोठा डोंगर चढायचा आहे. सुरुवात तर झाली होती आणि सुरुवातीलाच दम भरायला लागला होता. तरी पण समोर असलेलं मातेचं मंदिर आणि तिथं काय काय आहे पाहायला हे पाहण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक होतो. शंभू तर बऱ्याच दिवसातून डोंगर चढायला भेटल्यामुळं सर्वात पुढं पळत होता आणि त्याच्या मागं छोटासा युवराज शंभूदादा करत पळत होता. सुरुवातीला जरा उत्साह होता, त्यामुळं ती मुलं पळत पळत गेली. पण पुढं जाऊन थकतील आणि पाय दुखतील असं म्हणतील असं वाटलं होतं. आणि दाजी आमचे मस्तीखोर, जास्त मस्ती करणारे हे पहा. शंभू मात्र बसला होता, पुढे जात होता आणि वैष्णवी डोकं धरून बसली. म्हटली इथून पुढे काय मला येणं होत नाही. मी जरा पुढे जाऊन रस्त्याचा मागोवा काढला, पण वैष्णवी काय उठता नाही. म्हटली माझं डोकं चक्रायला लागले. आणि माघारी जाऊन आम्हाला खंडोबारायाचं दर्शन घ्यायचं होतं आणि भैयाचं आणि राधांचं जागरण गोंधळ सुद्धा करायचं होतं. मग काय वैष्णवीला विचारलो तू येणार आहेस की नाही, कारण मुलं पुढं गेली होती, सगळेच पुढं गेले, हिच्यासाठी मी पाठीमागे थांबलो होतो. आणि हिनं म्हटली मला तहान लागले आणि मला चक्कर लागले, माझ्या डोळ्यासमोर अंधारे येतात, मी काय पुढे येणार नाही. मग मी म्हटलं तू बस. राधाला पण म्हटलं तुला चालणं होणार आहे का, तर ती म्हणाली मला नाही चालणं होणार. मग मी म्हटलं तुम्ही दोघी इथं थांबा, मी तुमच्यासाठी पाण्याची सोय करतो. आणि मग पुढे निघालो. पुढे जाताना मला जरा ह्यांची सुरक्षितता बघणं गरजेचं होतं, म्हणून मी पाठीमागं पाहिलं तर खालच्या बाजूनं काही लोकांचा आवाज येत होता. मग म्हटलं काही अडचण नाही. ह्यांना म्हटलं एक मोबाईल तुमच्याजवळ ठेवा आणि काही लागलंच, काही अडचण आली तर फोन करा, मी तात्काळ तुमच्याजवळ हजर राहील. आणि मी निघालो पुढच्या मार्गाला. आता पुढचा मार्ग मला लवकर कापायचा होता, कारण त्यांनी जवळजवळ मंदिरापर्यंत पोहोचले असतील याची मला खात्री होती. मग काय मी जरा 10 पाट भरल्या तरी लक्ष दिलं नाही आणि छोटे मोठे शॉर्टकट काढत वर चढण्याचा प्रयत्न सुरू केला. खरं तर ही ट्रॅकिंग खूपच मजेदार होती, पण सर्वांसोबत असलो असतो तर अजून मजा आली असती, कारण मी पाठीमागे राहिलो होतो ह्या दोघींच्या नादात. आता ह्या दोघी बसल्या पाठीमागं, आता मला एकट्यालाच पळावं लागणार होतं. आणि हे शंभूराजेंनी सर्वांना पळवत नेलं होतं, कारण त्याचा उत्साह एकदम गगनाला भिडलेला होता. ह्या दोघींमुळं माझं जरा थोडं पाठीमागं राहिल्यामुळं तरी पण मी माझं स्पीड पकडलं आणि ह्या डोंगरावरती 10 पाट टाकत का होईना पण चांगल्या गतीने चढायला सुरुवात केली. काही अडचणी आल्या पण एवढ्या काही विशेष नव्हत्या, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा भरतीची तयारी करताना मी डोंगरावरती प्रॅक्टिस केलेली होती, त्यामुळं हे काहीच एवढं विशेष असं वाटलं नाही. आणि जरा जवळ गेल्यानंतर समोर गेल्यावरती मला वरून माणसांचे आवाज येऊ लागले, त्यामुळे मला खात्री पटली की मी जवळ आलेलं. मग काय जवळ आलेलं आहे असं वाटलं की
प्रत्येक माणसाला उत्साह वाढतोच, म्हणून मी मधूनच शॉर्टकट घेतला आणि ह्या गवतामधून पुढे गेलो. खाली काय आहे नाही याचं काय भानच नव्हतं राहिलं. मग काय हळूहळू जवळजवळ 100 मीटरचा रस्ता मी कट केला आणि डायरेक्ट पायऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचलो. पण ह्याच्यामध्ये पाय घसरणे आणि हे गवत जे आहे खालच्या बाजूनं जरा ओलं होतं, त्यामुळे पाय घसरण्याची चिंता होती. पण तरी पण बूट असते तर मी ह्याच्यापेक्षा फास्ट गेलो असतो, परंतु मी सँडल घालून आलो होतो. मग काय पायऱ्यांना लागलो आणि समोरच मला मंदिर दिसू लागलं. मग काय आवाज ऐकून जरा मला शांत वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं चिंता म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ही होती की इथं पाण्याची काही सोय होती की नाही, यांना माघारी पाणी घेऊन जायचं. पण इथं गेल्यावर मी सगळंच विसरलो, कारण समोरचं दृश्य इतकं भारी होतं. आतमध्ये गेल्या मी पाहिलं शंभू समोरच उभा होता स्वागतासाठी आणि काही लोक जे अगोदर आमच्या पोहोचलेली ते थकले होते. आणि युवराजने मला हाताने हातवारे करून दाखवले की अंकल इथे बघा विहीर आहे झऱ्याचं पाणी प्यायला. मग मी जरा शांत झालो, थोडं वेळ पाणी पिलो आणि पाहिलं समोर एक पाय धुण्यासाठी ठेवलेले एक दगडाचं पात्र होतं आणि त्याच्यामध्ये मॉस्किटो लार्वल ब्रीडिंग म्हणजे मच्छरांची पैदावार होत होती, कारण पाणी बराच दिवस उभं होतं आणि येण्या जाणाऱ्यांनी फक्त दर्शन घेऊन जात होते. स्वच्छ दाजींना म्हटलं, दाजी हा पकडा कॅमेरा, मी करतो याला साफ. तर मी पाणी होता थोडं थोडं आणि ह्याला मस्तपैकी रगडून साफ केलं. आतमधलं पाणी घेतलं कारण ह्याला चांगलं शेवाळ चढलेलं होतं. 2-3 वेळा चांगलं रगडून साफ केलं. दाजींनी 2-3 घागरी पाणी ओतलं. हे मस्तपैकी साफ झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जो बोळा होता तो घातला आणि पुन्हा पाणी भरलं, कारण जे येतील लोक त्यांना पाय धुण्यासाठी, कारण हे देवस्थान पण खूप जागृत आहे. मग पाणी भरल्यानंतर 2 ग्लास पाणी प्यालो आणि नंतर सर्वांना घेऊन वरच्या पायऱ्या चढायला जायचं असं ठरवलं. मग जरा वेळ ते पूर्णपणे व्यवस्थित एकदम केल्यानंतर आणि ताई अशी का बसले ही चिंता मला पडलीच होती. पण ताईला वाटत होतं की ह्या दोघींना तहान लागले, ह्यांना पाणी कोण घेऊन जाणार. मी म्हटलं थांब मी घेऊन जातो, अगोदर आपण देवाचं दर्शन घेऊया. आणि हा झरा पाहिला, ह्या झऱ्यामध्ये पाय बुडवायला नव्हती, कारण ते पाणी प्यायचं होतं. वरूनच वाकून थोडं पाणी घ्यायचं. मग आम्ही वरती पायऱ्या चढून मंदिरात गेलो. मंदिरात पाऊल ठेवतात समोर पंडितजी आले. काका म्हणाले, ओ थांबा, आतमध्ये जाऊ नका, इथले काही नियम आहेत. आणि शंभू मात्र घंटी वाजवण्यात आला. मग काकांनी दादींना शर्ट आणि बनियान काढायला सांगितलं. म्हटलं इथला नियम आहे, तुम्ही शर्ट आणि बनियान काढा. मग त्यांच्यामुळे मला पण काढावं लागलं, शंभूला पण आणि युवराजला पण काढावं लागलं. त्यांना चालते का? ताईने आणि ओटी घेऊन आम्ही आतमध्ये जायला निघालो. हे माते ते बघू ओटी. ए प्रभू, शर्ट काढला का? हे मंदिर इतकं सुंदर आहे, पूर्ण दगडाने बांधलेलं आणि डोंगराच्या माथ्यावर एकदम इतकं मस्त फील येत होतं. अशीच मंदिर बघायला खूप मजा येणार होती, परंतु आमची सुट्टी थोडीशी होती. आमचा प्लॅन होता की पुढं अजून 2-3 ठिकाणी मंदिरात जाऊया. तेवढ्यात दाजीने का म्हणून पूजा करूया यावर. मग ओटी वगैरे दिली. बाहेर लिहिले की आपण वाचलं नाही. आणली की ओटी सामान हात 10 जायचं सुट्ट म्हणजे 10 खाली राहिला चिलरवाला. तो गरम होतं या बाहेर गार लागतंय. शंभू इकडे
तिथंच जायचं का? अशा वर आणले असतील फरशी आणि वर लावायला. काकांनी सांगितलं बाहेर जाऊन मंदिराची प्रदक्षिणा घाला आणि मगच कपडे घाला. मग काय सावकाश बाहेर निघालो. पाहतो प्रदक्षिणा घालायला आहे का जागा? प्रदक्षिणा घालायला जागा आहे का नाही याचा प्रश्न पडला होता. पण बघितलं तर छोटीशी बोळकाटी होती. मस्तपैकी प्रदक्षिणा घालायला गेलो. त्यात दाजी आमचे नाचायला लागले. देवाच्या दारी आलोय आम्ही. हे बा देवाच्या मस्तपैकी पाया पडलो. थंडी वाजायला लागली होती कारण शर्ट काढले होते. शंभूने सुद्धा काढला होता. दाजींना काय एकदम मजा वाटत होती कारण ते डोंगरातले राहणार आहे. आमच्यासाठी हे नवीन होतं. मला काय साधं सुद्धा वाटलं काय? मस्तपैकी उंचावरून नजारा एकदम सुंदर दिसत होता आणि समोरच एक 2-3 वानर बसलेली होती. नाही तिकडे काय बी करायचं. मग काय आम्ही प्रदक्षिणा घालून आलो आणि बघतो तर काय बाह्या पाठीमागून आमच्या येऊन पोहोचला होता. मग त्याला पण सांगितलं शर्ट बनियान काढ आणि आतमध्ये जाऊन पाया पडून ये. तोपर्यंत आम्ही माघारी आलो. मी निघालो पाण्याची बॉटल घेऊन यांच्यासाठी. तोपर्यंत मी विसरूनच गेलो होतो. पण शंभू म्हणाला पप्पा मी पण येणार. शॉर्टकट नाही जायचं बाळा आता. शॉर्टकट शंभू सर्वात तेजी सगळ्यात वरती गेला होता. शॉर्टकट चढताना भारी असतो. चल बाळा तू माझ्यासोबत, तू काय थांबणार नाही. मग शंभू घेऊन आला तर शंभू मला म्हणाला पप्पा त्याला शॉर्टकट नाही. शॉर्टकट घालण्या नादात मोबाईल पडला असता आणि शंभूला घेऊन शंभूला पकडणं प्लस हातामध्ये मोबाईल पकडून पाण्याची बाटली पकडणंच माझ्यासाठी जरा अवघड होतं. पण तरी पण कसा तरी मोबाईल पकडला आणि ते मोबाईल फिरत होता सारखं. तुम्हाला वाटत दिसत असेल बघा. आणि पाय घसरायला लागले. मग शंभू जरा हळूहळू ये म्हटलं. त्यात शंभूने पण चप्पल घातलेली, त्याने पण बूट घातले नव्हते, मी पण माझे बूट घातले नव्हते. आमच्या डोक्यामध्ये आलं नव्हतं की असं काही जरा अडचण किंवा एवढं काही अवघड ट्रेकिंग असेल. कारण आम्ही याच्या अगोदर औंधला किंवा दुसऱ्या ठिकाणी पण गेलो होतो. तिथं पायऱ्या आहेत त्यामुळे एवढं काही विशेष वाटलं नव्हतं. एक नंबर वाटलं. आता पुढच्या वेळेस शंभू म्हणाला पप्पा आपण रायगडला आता काय ताकद आलेली. वैष्णवीला पाणी दिल्याबरोबर एवढी खुश झाली आणि हसायला लागली. माघारी जायचं म्हटलं की इतकं. त्यात दाजीनी मस्ती चालू केली होती. शंभूच्या पाठीमागत सगळ्यात नंबर रात निघाली तिला. नव्हता. तू ये बाकीच्यांबरोबर शंभूला मी घेऊन जातो. शंभूची मस्ती आहे का नाही बघूया किती पळतोय. मग काय जमला नाही आणि मला दमवलं. हळूहळू पाहत पाहत न घसरेल अशा परिस्थितीत शॉर्टकट मारत किंवा आहे त्या रस्त्यानं जात जात आम्ही लांबपर्यंत खाली. त्यांना वाटेत सारखं एकदा तर काय झालं शॉर्टकट काढण्याच्या नादात इथं त्याचा वेलीमध्ये पाय गुतला आणि काय सांगायचं मग पुढचं. बरं झालं समोर झाड होतं आणि त्या झाडाला आसरा पकडला. पण शंभूला व्हिडिओ चालू केला नाही. मग आम्ही मस्तपैकी सर्वांना म्हटलं आता आम्ही जातो पुढं कारण त्यांच्यासाठी थांबलो होतो ना पुढे. शॉर्टकट मध्ये आले. वेली त्यांच्या पण पायामध्ये त्या वेली अडकल्या. खाली लागेल. शॉर्टकट घेणं काही सोपं नाही आणि घेऊ नये कोणी सुद्धा ह्याची आम्हाला पुन्हा जाणीव झाली. मग काय शंभूला शॉर्टकट राहू दे, आपण डायरेक्ट रस्त्याने जाऊया जो रस्ता पडलेला आहे त्या. मग काय आम्ही पोहोचलो आणि ती बऱ्याच लांब माग होती. मग काय शंभू म्हटला पप्पा आता जरा ह्यांची आपल्याला रायगडावर पण जायचं एकदा फिरायला.
गाड्यापाशी जाऊन बसण्यापेक्षा का नाही ह्यांना जरा भीती दाखवूया. मग म्हटलं बाळा करायचं काय? म्हटलं पप्पा इकडे बघा, इकडच्या बाजूला काहीतरी दिसतंय. म्हटलं ठीक आहे चल. बघितलं तर आतमध्ये जरा लपण्यासाठी जागा होती आणि ह्यांना यायला बराचसा वेळ होता. आणि सगळी पाहुणी येई लागलेत. मग काय आम्ही लपून बसलो बघा झुडपामध्ये. कसं पडते. आम्ही त्यांच्या अगोदर पोचलोय आणि त्यांना उतरायला वेळ लागणार आहे म्हणून आम्ही लपून बसलो. आता आम्ही यांना सापडणार नाही. हो शंभू? हा आवाज देतात. बघूया ते आल्यावर काय होते. थँक्यू. आले 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 आले. ते बघा आले, त्यांचा आवाज येतोय. आम्ही लपून बसलोय. कसं वाटलं? पण आली नाही. खऱ्या तासात ती बसली. तिथनं मोर खरा कसा बघ मोर वरडतोय माग. मोर कुठं रे? मोर डेरीवाला मोर आहे. डेरी आली पण तावाड मागणं. यायला काय नाही वाटत. ए पड चाल रे पुढं. जाताना लय पाय दुखते ती. घेऊ का उचलून अजून? घे बाबा घे. सर थांब. घे की. बसा. ए नको 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 मला द्या वाटतंय. शंभू कुठे गेला माझा? बोला गेलाय बाई. कुठे आहे? कोण पडलं? अयो उतरून एवढ्या वरनं एवढं उचलून घेऊन उतरला का रे तू? आडवा
डोंगर मना गाणं जरा दिवीला ते गाणे म्हणत नाही तिला गाणं आव बरं की मोठा ड्रेस घालत त्यासाठी आला आला दोघा